नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. मात्र बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे आणि मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर मनोज जरांगे उपचार करून घेण्यास तयार आहेत. मनोज जरांगेंवर कालच सलाईन लावून उपचार करण्यात आले. संजय सरोदे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. संजय, मनोज जरांगे पाटील यांची सध्या प्रकृती कशी आहे? वृषाली, नक्कीच जरांगे पाटील यांची तब्येत अजूनही खालावलेली आहे. कारण काल जरी त्यांनी उपचार घेतले असले तरी 7 दिवस सलग उपोषण त्यांनी केलेलं आहे. त्या म्हणजे कठोर उपोषण होतं, त्यामुळे त्यांची तब्येत अजूनही खालावलेली आहे. ते कालपासून सलाईन घेत आहेत. कोर्टाचे आदेश दिलेले आहेत, त्यांनी सलाईन घ्यावं, तसंही त्याचे आदेश त्यांनी मान्य केले आहेत. परंतु जरांगे पाटील उपोषण करत असले तरी 19 फेब्रुवारीला जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये त्यांच्या ज्या मागण्या आहेत, मराठा समाजाला सरसकट आरक्षण जो अध्यादेश काढलेला आहे त्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करून अंमलबजावणी करणे, तसेच अंतरवालीसह राज्यभरात जे आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत ते परत घेणे, हैदराबाद गॅजेट लागू करण्यात यावा का हैदराबाद गॅजेट घ्यावा, हे त्यांच्या मूळ मागण्या आहेत. आणि त्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत जरांगे पाटील त्यांच्या उपोषणावर ठाम आहेत. परंतु जरांगे पाटील आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत, त्यांचं मतही मांडणार आहेत. आणि या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागणार आहे, मराठा समाजाचं लक्ष लागणार आहे. परंतु जरांगे पाटील यांची तब्येत अजूनही खालावलेली आहे आणि ते या ठिकाणी आपण मागे बघू शकता की या ठिकाणी जरांगे पाटील सध्या झोपलेले आहेत आणि त्यांची तब्येत आज उपचार घेतले तर पुन्हा सुधारेल. परंतु त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्याच्यावर जरांगे पाटील अजूनही ठाम आहेत. नक्कीच. आणि दुपारी जी 1 वाजता पत्रकार परिषद घेतली जाणार आहे त्याच्यामध्ये आज मनोज जरांगे पाटील काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं